नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच ई-केवायसीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल 1 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिलेली असल्यामुळे ही मुदतवाढ दिलेली आहे। आणि याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता। तर याच्यामध्ये अनेक ठिकाणी वक्तव्य केलं जात आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 2 महिन्याचे हप्ते एकत्रित येणार का, तर अजून तरी या संदर्भात शक्यता नाही आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये जो हप्ते वितरण केलं जाणार आहे तो साधारणतः या महिन्यामध्ये देखील वितरित होऊ शकतो, परंतु सध्या आचारसंहिता लागू आहे। पण याच्यावरती ज्यावेळी शासन निर्णय येईल त्याच्यानंतरच या संदर्भात अपडेट देता येणार आहे। साधारणतः जो हप्ता आहे तो नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत देखील येऊ शकतो किंवा जरी नाही आला तर साधारणतः किंवा जर नाही आला तर डिसेंबर महिन्याच्या 3 तारखेनंतर हा जो लाभ आहे तो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित होण्याची जास्त शक्यता आहे। जास्तीत जास्त शक्यता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आहे। पण लक्षात घ्या की आचारसंहितेमध्ये देखील ज्या लाभाच्या योजना आहेत त्या चालू राहणार आहेत अशी देखील माहिती मिळालेली आहे। त्यामुळे कदाचित हा लाभ आहे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मिळू शकतो। पण या संदर्भातली जेव्हा संपूर्ण माहिती म्हणजे सगळ्यात प्रथम तुम्हाला माहितीच आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो हप्ते वितरणाचा GR यावा लागतो तो येणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा या संदर्भात आपण वेळोवेळी माहिती आपल्या चॅनलवरती देत आहोत। अनेक लाडक्या बहिणींना हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, काही जिल्ह्यांमध्ये हप्ते आलेले आहेत, असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, अजून तरी नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा झालेली नाही। घोषणा झाल्यानंतर अगदी खात्रीशीर माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या अखेरपर्यंत ही ई-केवायसीसाठी मुदतवाढ दिलेली आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे हप्ते आलेले आहेत अशा सर्वच लाडक्या बहिणींना येणाऱ्या जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो ई-केवायसी केली असेल किंवा नसेल तरी देखील सरसकट हा जो लाभ आहे तो दिला जाणार आहे। आणि येणारा हप्ता हा 2100 रुपये येणार नसून केवळ 1500 रुपयांचाच लाभ आहे नोव्हेंबर महिन्याचा संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना येणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।